मराठी अर्थासहित श्री रामरक्षा. स्वर सुचरिता चिंतामण काळे, चंद्रपूर. श्री गणेशाय नमः. जपे विनियोगः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अर्थ. या रामरक्षा स्तोत्रात बुधकौशिक हे मंत्राचे ऋषी आहेत. सीता आणि रामचंद्र देवता आहेत. अनुष्टुप श्लोक आहे. सीता शक्ती आहे. श्री हनुमानजी कीलक आहेत आणि श्री रामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी जप केले जाते. अथ ध्यानम ध्यायोध्याजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिलन् लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुर्जटां मंडनं रामचंद्रम. अर्थ. ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहेत, बद्ध पद्मासन विराजित आहेत, पितांबर धारण केलेले आहेत, ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीताजींच्या कमळाचे मुख आहेत, ते अजानुबाहू मेघश्याम नाना श्री रामचंद्राचे ध्यान करतात. विविध अलंकारांनी सजलेले आणि विशाल जटाजूटधारी श्री रामचंद्रजींचे ध्यान करा. इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. अर्थ. श्री रघुनाथजींचे चरित्र 100 कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचा नाश करणारे आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतुणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुर्माविर्भूतं भजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञं पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा. अर्थ. जो निळ्या कमळासारखा श्यामवर्ण आहे, कमळाचे नेत्र असलेला, केसांचा मुकुट धारण केलेला, हातात खड्ग, तुणीर, धनुष्य आणि बाण धारण केलेले, राक्षसांचा नाश करणारा आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या लीलेतून अवतरलेले, जानकी आणि लक्ष्मणासह प्रभू रामाचे स्मरण करणाऱ्या, या जगाने जन्म नसलेल्या आणि सर्वव्यापी ज्ञानी माणसाने या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठण केले पाहिजे. राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथात्मज ललाटाचे रक्षण करो. कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्रप्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलाम. अर्थ. कौसल्यानंदन डोळ्यांचे रक्षण करतो, विश्वामित्र प्रिय कानांचे रक्षण करतो, यज्ञरक्षक गंधाच्या इंद्रियाचे रक्षण करतो आणि सौमित्रिवत्सल मुखाचे रक्षण करतो. जिह्वा विद्यानिधी पातु कंठं भरतवंदिता स्कंदौ दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकारमुका. अर्थ. माझ्या जिभेचा विद्यानिधी, माझ्या कंठाचा भरतवंदित, माझ्या खांद्याचा दिव्ययुद्ध आणि भग्नेशकर्मुक, महादेवजींचे धनुष्य तोडणारा, माझ्या बाहूंचे रक्षण करो. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्नजित मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रया. अर्थ. हातांचा सीतापती, हृदयाचा जमदग्न्यजित, परशुरामाचा विजेता, मध्यभागाचा खरध्वंशी, खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा आणि जांबवदाश्रय, जांबवनाचा आश्रय, नाभीचे रक्षण करतो. सुग्रीवेश कटिपातु सक्थिनी हनुमत प्रभू उरु रघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत. अर्थ. सुग्रीवेश, सुग्रीवांचा स्वामी, कमरेचे रक्षण करो, शक्तीचे हनुमत प्रभू आणि राक्षसांचा नाश करणाऱ्या रघुश्रेष्ठ मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतका पादो विभीषण श्रीद पातु रामोखिलं वपू. अर्थ. गुडघ्यांचे सेतुकृत, मांड्यांचे दशमुखांतक, ज्याने रावणाचा वध केला, पायांचे विभीषण श्री, विभीषणाला ऐश्वर्य बहाल करणारा आणि संपूर्ण शरीर श्रीरामाचे रक्षण करो. एतां रामबलोपेतां रक्षाय सकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. अर्थ.
जो पुण्यवान पुरुष रामबलाने भरलेला हा रक्षापाठ करतो तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रविजयी आणि नम्रतेने पूर्ण होतो. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभी. अर्थ: जे प्राणी पाताळात, पृथ्वीत किंवा आकाशात भटकत असतात आणि छद्मवेशवेशात फिरत असतात त्यांना रामनामाने रक्षण झालेला पुरुषही दिसत नाही. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. अर्थ: राम, रामभद्र, रामचंद्र या नावांचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि भोग व मोक्ष प्राप्त करतो. जगज्जैत्रैकमंत्रेण रामनामाभिरक्षितं यः कंठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया. अर्थ: जो जग जिंकण्याचा एकमेव या स्तोत्राचा कंठात धारण करतो म्हणजे स्मरणात ठेवतो, सर्व सिद्धी त्याच्या हाती असतात. वज्रपंजर नामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याळताज्ञ सर्वत्रं लभतेम जय मंगलम. अर्थ: वज्रपंजर नावाच्या या रामकवचाचे स्मरण जो मनुष्य करतो त्याच्या आज्ञेचे कुठेही उल्लंघन होत नाही आणि त्याला सर्वत्र विजय व शुभ प्राप्त होते. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखितवानं प्रातः प्रबुद्ध बुधकौशिकाः. अर्थ: ज्या प्रकारे श्री शंकरांनी रात्री स्वप्नात या रामरक्षेची आज्ञा केली होती त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुधकौशिकांनी लिहिली होती. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम श्रीलोकानां रामन श्रीमान सन प्रभू. अर्थ: जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे, जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे, तोच राम आपला भगवान आहे. तरुणौ रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णांजिनांबरो फलमूलाशिनोदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथोऽस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिहंतारो त्रायेतानो रघुत्तमो. अर्थ: जे तरुण, देखणा, कोमल, पराक्रमी, कमळासारखे मोठे नयन असलेले, चिरवस्त्र आणि कृष्णमृग चर्मधारी, फळे व मुळे खाणारे, संन्यासी, ब्रह्मचारी, सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आहे, दानवकुळाचा नाश करणारे आहेत. रघुश्रेष्ठ दशरथ कुमार राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे रक्षण करोत. आतसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुभनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः प्रतिसदैव गच्छताम. अर्थ: ज्यांनी सुव्यवस्थित धनुष्य धरले आहे, ज्यांनी बाणांना स्पर्श केला आहे आणि ज्यांनी अक्षय बाण असलेले तुनीर घेतले आहे, ते माझे रक्षण करण्यासाठी मार्गात राम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे जावोत. सन्नद्ध कवची खड्गी चाप बाणो धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं राम पातु स लक्ष्मणा. प्रभू राम लक्ष्मणजींसोबत तरुण वयात सदैव तत्पर, हातात खड्ग घेऊन, धनुष्यबाण धरून पुढे कूच करून आमच्या इच्छांचे रक्षण करोत. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्ययो रघुत्तमा वेदांत वेद यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा इत्येत्यानि जपेन्नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. अर्थ: देव म्हणतात, राम दाशरथी शूर लक्ष्मणानुचर बली काकुत्सम पुरुष पूर्ण कौसल्येय रघुत्तम वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान आणि अपरामय पराक्रम या नामांचा दररोज जप करावा. माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त फळ मिळते यात शंका नाही. रामं दुर्वादल श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः. अर्थ: जे श्यामवर्ण कमलनयन पितांबरधारी यासारख्या दिव्य नावांनी भगवान रामाची स्तुती करतात ते संसार चक्रात पडत नाहीत. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं
काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारीं. अर्थ: लक्ष्मणजींचे पूर्वज, रघुकुळातील सर्वोत्कृष्ट सीताजींचे स्वामी, अतिशय सुंदर काकुळस्थ कुळाचे नंदन, करुणेचा सागर, ब्राह्मण भक्त, परमधर्मीय, राजराजेश्वर, सत्यवादी, दशरथपुत्र, श्याम आणि शांतमूर्ती, सर्व जगात सुंदर मी रघुकुल टिळक, राघव आणि रावणारी, रावणाचे शत्रू रामांची पूजा करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अर्थ: राम, रामभद्र, रामचंद्र, विधात्री स्वरूप रघुनाथ, भगवान सीतापती यांना नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. अर्थ: हे रघुनंदन श्रीराम, हे भरतग्रज प्रभू राम, हे रणधीर प्रभू राम, तू माझा आश्रय. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. अर्थ: मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो, माझ्या वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचा जप करतो. श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रय घेतो. माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा, सर्वस्वं वे रामचंद्रो दयालुर, ज्ञानं जाने नैव जाने न जाने. अर्थ: राम माझी आई आहे, राम माझा पिता आहे, राम माझा स्वामी आहे आणि राम माझा मित्र आहे. दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व आहे. मी त्यांच्याशिवाय इतर कोणाला ओळखत नाही, मला अजिबात माहीत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरुतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. अर्थ: मी रघुनाथजींची पूजा करतो, ज्यांच्या उजवीकडे लक्ष्मणजी, डावीकडे जानकीजी आणि समोर हनुमानजी आहेत. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थ: सर्व जगात शोभणारे, रणांगणात धैर्यवान, कमलनयन, रघुवंशवीर, करुणामूर्ती आणि करुणेचे भांडार असलेले श्रीरामचंद्रजींचा मी आश्रय घेतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थ: मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या, सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान असलेल्या रामाच्या दूताचा मी आश्रय घेतो. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरं आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थ: काव्यशाखेवर बसून मी वाल्मिकी रूपात कोलाहलाची पूजा करतो, गोड अक्षरांनी राम राम नामाचा जप करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थ: आक्षेपांवर विजय मिळविणाऱ्या आणि सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या लोकाभिराम भगवान रामाला मी वारंवार नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानां मार्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. अर्थ: राम रामची घोषणा करणारा, जो सर्व जगाचे बीज भाजणारा, ज्याला सर्व सुख संपत्ती मिळवणारा आणि जो यमदूतांना घाबरवतो. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्. अर्थ: राजांमध्ये श्रेष्ठ श्रीरामजींचा नेहमी विजय होतो. मी लक्ष्मीपती रामाची पूजा करतो. मी रामचंद्रजींना नमन करतो, ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला. रामापेक्षा मोठा आश्रय नाही. मी त्या रामचंद्रांचा दास आहे. माझे मन सदैव रामात तल्लीन राहो. हे राम,
तू माझे रक्षण करो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने. अर्थ: श्री महादेवजी पार्वतीजींना म्हणतात, हे सुमुखी, रामनाम हे विष्णू सहस्रनामाशी समतुल्य आहे. मी सदैव राम 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 या रामाच्या नावाने रमतो. इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे श्री बुधकौशिक मुनींनी रचलेले रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवर सुद्धा कमेंट्स करा. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.